वाटतंय की जसं आपण नारळ पाणी पिल्यानंतर जो गोडवा आपल्या तोंडात येतो तसाच गोडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाय लागल्यानंतर त्यांच्या हाताने ज्या आंबेडकर बावडीचं उद्घाटन झालं त्या विहिरीतील पाणी पिल्यानंतर तोंडात गोडवा येत आहे। बाबासाहेबाला आपण विनंती करून बोलवू आणि त्याने येऊन या हिरीचं उद्घाटन करून पाणी पिल्याशिवाय आपण प्यायचं नाही। रेशमाची दोरी चांदीचा ग्लास करून पाणी शेंदून पूजा करून पाणी शेंदून बाबासाहेबांनी प्यायल्यावर त्याला आपला समाज पाणीचा प्यायला चालू झाला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला जयंती सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। मात्र ज्या महामानवाने संविधान दिले भारतरत्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख आपण बालपणापासूनच वाचत आलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्ती पुन्हा होणे नाही असे देखील म्हटले जातात। संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते। मात्र हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या हयातीत सोलापूर शहर व जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी त्यांच्या हयातीत वारंवार भेटी दिल्याचे नोंदी इतिहासामध्ये दाखल आहेत। आणि अशीच एक नोंद असलेली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावातील एक विहीर आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हयातीत असताना या विहिरीला भेट दिलेली आहे। सध्या आपण या ठिकाणी आहोत। या ठिकाणी तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात ती हीच ऐतिहासिक विहीर आहे ज्या विहिरीचे उद्घाटन तत्कालीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापूरला अनेक वेळा धावता दौरा झालेला आहे। धावती भेट त्यांनी अनेक वेळा दिलेली आहे। सोलापूर शहरात अनेक असे जे महान व्यक्तिमत्व होते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सोलापुरात येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। काही ठिकाणी परिषदेसाठी ते आलेले आहेत तर काही ठिकाणी आपल्या स्नेहींना भेटण्यासाठी ते आवर्जून सोलापूरला यायचे। आणि याच वळसंग गावातील ही ऐतिहासिक विहीर आहे की ज्या विहिरी ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभ हस्ते 24 एप्रिल 1937 रोजी या विहिरीचे उद्घाटन झाले। म्हणजे याची एक इतिहासात अशी एक आख्यायिका नोंद आहे की वळसंग गावामध्ये काही अनुयायांनी काही भीमसैनिकांनी गावकऱ्यांनी विहीर या ठिकाणी बांधली होती। मात्र जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या विहिरीचं उद्घाटन होत नाही तोपर्यंत आम्ही या विहिरीचं पाणी पिणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलेली होती। तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांना या विहिरीच्या उद्घाटनाला येण्याचं निमंत्रण गावकऱ्यांनी दिलेलं होतं, काही भीमसैनिकांनी दिलेलं होतं। त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर 1937ला या वळसंग गावी आल्याचे इतिहासात नोंदी आहेत। आणि याच विहिरीचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे। आणि ही जी विहीर आहे ती आजही सुस्थितीत आहे। याचं या ठिकाणी सुरक्षित ठेवा म्हणून या ठिकाणी ह्याचा या ठिकाणी देखभाल केली जात आहे। या विहिरीचं जर चित्र बघावायचं झाल्यास या विहिरीमध्ये आजही सुस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे। म्हणजे ही विहीर कोरडी पडलेलीच नाही आहे। अजूनही या विहिरीचं पाणी या ठिकाणी गावकरी या ठिकाणी उपयोगात आणतात। तुम्ही जर बघितलं तर जुन्या काळची ही विहीर आहे। आणि 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या विहिरीचं उद्घाटन झाल्याचं इतिहास आपल्या सोलापुरातून पाहायला मिळत आहे। हे बघा आजही हा जो पाणी ओढण्यासाठी जो चरखा असायचा तो आजही सुस्थितीत आहे। या चरख्यातून गावकरी पाणी काढायचे आणि संपूर्ण गावाची या परिसराची तहान ही विहीर भागवत असायची। आता शासनाकडून याचं ठेवा जे आहे ते म्हणजे एकंदरीत या ठिकाणी अनेक ह्या विहिरीची नोंद झाल्यानंतर या ठिकाणी हा छत बांधण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी परिसर विकसित करण्याचं काम या ठिकाणी शासनाकडून सुरू आहे। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर जिल्ह्यातील ज्या नोंदी आहेत त्यामध्ये वळसंग येथील आंबेडकर बावडी याची
नोंद देखील इतिहासात आहे. अनेकांना माहीत असेल पण अनेक जणांना माहिती देखील नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वळसंग गावात या ठिकाणी भेट दिलेली आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले होते तसंच 1927 साली महात्मा गांधी हे देखील या वळसंग गावात आल्याचं नोंद इतिहास वळसंग गावचा आहे. बघा ही दगडी विहीर जी आहे अजूनही सुस्थितीत आहे. कशा पद्धतीने ह्याचं ठेवा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वळसंग गावाला आलेले होते आणि त्यांनी विहिरीचं उद्घाटन केल्याचं एकंदरीत आपल्याला इतिहास पाहायला मिळत आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श चरणस्पर्श या वळसंग गावात देखील झालेलं एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि ह्याची नोंद इतिहासात झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रधान न्यूज चॅनलतर्फे त्यांना कोटी कोटी प्रणाम. हां चला थांबा तसं तिकडंच बघा. हां सोडताना मला हां थांबा हां जावा पुढं का मामा थांबा तसं थांबा या तसं इकडे असं वाटतंय की जसं आपण नारळ पाणी पिल्यानंतर जो गोडवा आपल्या तोंडात येतो तसाच गोडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाय लागल्यानंतर त्यांच्या हाताने ज्या आंबेडकर बावडीचं उद्घाटन झालं त्या विहिरीतील पाणी पिल्यानंतर तोंडात गोडवा येत आहे. म्हणजे आपण शहरातली माणसं फिल्टरचं पाणी पितोय, नळाचं पाणी पितोय, पण आजही या वळसंग गावामध्ये शेकडो लोक याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातून ज्या आंबेडकर बावडीचं उद्घाटन झालं त्या बावडीचं पाणी या ठिकाणी पिताना दिसत आहे. आपण सध्या त्या पाण्याची चव चाखून पाहिलेली आहे. म्हणजे नारळ पाणी देखील फिकं पडावं अशी ही चव या आंबेडकर बावडीची एकंदरीत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर.